विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस हा भाग सुरू केलेला आहे. त्यामधील महत्त्वाचे जे पॉईंट्स होते ते आपण पाहिलेले आहे. आज आपण सॉईल याबद्दल नॅचरल रिसोर्सेसबद्दल अभ्यास करणार आहोत. सॉईलमध्ये बघा, सुरुवातीला प्रश्न विचारलेला आहे जो मागील इयत्तेवर आधारित असे प्रश्न आहेत. पहिला आहे, व्हॉट इज मीन्ड बाय सॉईल. सॉईल म्हणजे काय? हाऊ इज सॉईल फॉर्म्ड. सॉईलची निर्मिती कशा पद्धतीची होते. व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल. तर हे 6व्या वर्गातले प्रश्न आहेत. मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यासलेले आहे. यावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येतील. तर सॉईल म्हणजे काय? आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या ठिकाणी खडकाचे जे बारीक कण तयार झालेले असतात. भूगोल या विषयामध्ये सुद्धा अभ्यासलेले आहे, विज्ञान या विषयामध्ये सुद्धा अभ्यासलेले आहेत. तर आता आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. गुणधर्म बघायचे आपल्याला मातीचे. तर मातीचा मुख्य गुणधर्म कोणता आहे? तर मातीला विशिष्ट रंग असतो. हा त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणता येईल. द सॉईल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. मातीला वेगवेगळे कलर का बरं मिळतात? तर ज्या काही नैसर्गिक प्रक्रिया घडून येतात त्या नैसर्गिक प्रक्रियांद्वारे मातीला कलर म्हणजे रंग प्राप्त होतो. द कलर ऑफ सॉईल नियर लँड सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर्स. पहा, द कलर ऑफ सॉईल म्हणजे मातीचा जो रंग आहे, नियर लँड सरफेस म्हणजे जमिनीच्या भूभागावरील जो काही माती आहे त्या मातीचा रंग हा डार्क असतो. कशापेक्षा? जे काही लोअर लेअर आहेत, आतमधले जे थर आहेत त्याच्यापेक्षा वरचा थर हा डार्क असतो. सॉईल मे बी ऑफ डिफरंट कलर्स. मातीचे वेगवेगळे कलर असू शकतात. सच ॲज ब्लॅक म्हणजे काळा, रेड म्हणजे लाल, कॉपर म्हणजे तांबट कलर किंवा तांबा कलर जो आहे आपण म्हणतो कॉपरचा. त्यानंतर येलो पिवळ्या रंगाची आणि ग्रे इतक्या रंगाची माती हे आपल्याला पाहायला मिळते. द कलर्स ऑफ सॉईल आर यूजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. द कलर्स ऑफ सॉईल म्हणजे मातीचे जे काही रंग आहे आर यूजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. मातीचे वर्गीकरण म्हणजे मृदेचे वर्गीकरण करण्याकरता. आता माती म्हणण्यापेक्षा आपण याला शुद्ध शब्द आहे मृदा. तर मृदेचे जे काही वर्गीकरण करायचे आहे तर मातीच्या रंगावरून मृदेचे वर्गीकरण करण्यास सोपे जाते. बिसाइड्स शिवाय दे आर इनडायरेक्टली यूजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. त्याशिवाय आपल्याला असंही म्हणता येईल की जे काही जमिनीचे भूभाग आहे त्या भूभागाचे गुणधर्म, कित्येक गुणधर्म दर्शवण्यासाठी सुद्धा या मातीचे रंग आपल्याला उपयुक्त ठरतात. इन दिस वे द प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल सच ॲज इट्स फर्टिलिटी. आणि अशा पद्धतीने, इन दिस वे म्हणजे अशा पद्धतीने द प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल म्हणजे मृदेचे जे गुणधर्म आहे, उदाहरणार्थ फर्टिलिटी म्हणजे जमिनीची किंवा मृदेची सुपीकता. ड्रेनेज ऑफ वॉटर म्हणजे पाणी शोषून घेण्याची जी शक्ती आहे, क्षमता आहे मातीची. त्यानंतर कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर पाणी पकडून ठेवण्याची क्षमता जी आहे. बिकम क्लिअर फ्रॉम इट्स कलर. तीसुद्धा या मातीच्या रंगावरून स्पष्ट होते. द कलर ऑफ द सॉईल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर. मृदेचा जो काही रंग आहे तो मृदेच्या टेक्स्चर म्हणजे जे काही मृदेची पत आहे कशा पद्धतीची आहे. अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स. त्यासोबतच मृदा ही कोणत्या जैविक घटकांपासून बनलेली आहे. ॲज वेल ॲज ऑन केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न, लाईम. त्यासोबतच म्हणजे जैविक घटकांमधून तर बनलेली आहेच, शिवाय रासायनिक घटकसुद्धा त्यामध्ये असतात. उदाहरणार्थ लोह आहे किंवा लाईम, चुनखडी आहे इत्यादी. ते एक प्रयोग दिलेला आहे, ट्राय दिस करून पहा. तर आपल्याला 3 सिलेंड्रिकल किंवा सिलेंडर घ्यायचे आहेत जसे आकृतीमध्ये दाखवलेले आहे. त्याला आपण मेजरिंग ॲपरेटस असं म्हणतो, त्याला मेजरिंग सिलेंडरसुद्धा म्हणतो. तर ॲपरेटस म्हणजे साहित्य. कोणते ॲपरेटस घ्यायचे आहे बघा. 3 मेजरिंग सिलेंडर चित्रात दाखवलं किंवा आकृतीत दाखवल्याप्रमाणे, आकृतीमध्ये दाखवलेले आहे त्याप्रमाणे 3 मेजरिंग सिलेंडर घ्यायचे आहे. पहिलं A, दुसरं B आणि तिसरं C अशा पद्धतीने. 3 ग्लास फनेल्स. त्यावर ठेवण्यासाठी 3 जे काही काचेच्या फनेल असतात, चाळणीसारख्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असतात त्या घ्यायच्या. फिल्टर पेपर लावायचा आहे, त्यासाठी 3 याच्यावर आपल्याला फिल्टर पेपर लावायचे आहेत. त्यासोबत वॉटर म्हणजे पाणी घ्यायचं आहे. फाईन सँड अतिशय बारीक अशी मृदा घ्यायची आहे किंवा रेती म्हणतो त्याला. कोर्स सँड
जशी बारीक असते त्याच्याप्रमाणे जे काही मोठे खडे असलेली रेताळ अशा प्रकारची रेती घ्यायची आहे. सॉईल काही मृदा. सॉईल फ्रॉम ॲन अर्दन पॉट म्हणजे कुंडीतली माती घ्यायची आहे थोडी. यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स म्हणजे झाडं लावण्यासाठी जी काही आपण कुंडी वापरतो त्या कुंडीतली माती आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. तर इत्यादी घेतल्यानंतर काय करायचं प्रोसिजर. फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फनेल्स. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 3ही ग्लास फनेल्सला रचना कशी करायची. A, B, C अशा 3 ग्लास सिलेंडरला आपल्याला ठेवायचं आहे. मेजरिंग सिलेंडर ठेवल्यानंतर त्यावर फनेल ठेवायचे आहे 3ही यावर. आणि 3ही फनेलवर आपल्याला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जे काही फिल्टर पेपर आहेत ते फिल्टर पेपर रोल करून ठेवायचे आहेत, जेणेकरून वर आपण ज्या वेळेला अशुद्ध माती किंवा पाण्याचं मिश्रण आपण टाकणार त्यावेळेला ते फिल्ट्रेट होऊन खाली जमा होईल त्या मेजरिंग सिलेंडरमध्ये. फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फनेल्स. 3ही ग्लास फनेल्समध्ये आपल्याला फिल्टर पेपर बसवायचे आहेत आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. फिल द कोन्स विथ इक्वल क्वांटिटीज ऑफ सँडी सॉईल अँड क्ले रिस्पेक्टिव्हली. पहा 3ही कोन आपल्याला कशाने भरायचे आहेत. तर पहिल्या एमध्ये माती भरायची आहे बारीक. बीमध्ये सँडी सॉईल भरायची आहे म्हणजे रेताळ थोडीशी माती. आणि क्ले म्हणजे जे माती चिकन माती आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो अशा पद्धतीचे मातीने आपल्याला त्या कोनला भरून घ्यायचं आहे. प्लेस द फनेल ऑन द मेजरिंग सिलेंडर्स. फनेल्सला आपल्याला मेजरिंग सिलेंडरवर ठेवायचं आहे. पोअर 1 टेस्ट ट्यूब ऑफ वॉटर इंटू ईच ऑफ द फनेल. एक टेस्ट ट्यूब जे पाण्याने भरलेली असेल ते आपल्याला त्यावर ओतायची आहे. अँड ऑब्झर्व हाऊ मच ऑफ वॉटर इज कलेक्टेड इन ईच मेजरिंग सिलेंडर. आणि नंतर आपल्याला निरीक्षण करायचं आहे की आपण एक टेस्ट ट्यूब प्रत्येक याच्यामध्ये टाकल्यानंतर सगळ्यात जास्त पाणी कुठे पडलेलं आहे किंवा कोण्या मेजरिंग सिलेंडरमध्ये जमा झालेलं आहे आणि कोण्या मेजरिंग सिलेंडरमध्ये कमी प्रमाणात पाणी उपलब्ध झालेलं आहे किंवा गाळलं गेलेलं आहे. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम धिस. यावरून काय लक्षात येईल आपल्याला बघा. पहिल्या एमध्ये जेव्हा आपण फक्त साधी माती टाकलेली होती त्यामध्ये सर्व पाणी जवळपास जेवढं टाकलं होतं तेवढंही पाणी थोड्या बहुत प्रमाणात उरलेलं असेल, पण ते मॅक्झिमम प्रमाणातलं पाणी मेजरिंग सिलेंडरमध्ये जमा झालं. दुसऱ्या बी या टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय घेतलेलं होतं, सँडी सॉईल घेतलेली होती. त्याचं पाणी शोषून घेण्याचं प्रमाण थोडंसं त्याच्यापेक्षा कमी म्हणजे पाणी कमी उरलेलं आहे मेजरिंग सिलेंडरमध्ये. आणि तिसऱ्या याच्यामध्ये क्लेई सॉईल ज्याला आपण रेताळ किंवा चिकन माती म्हणतो अशा प्रकारची चिकन माती ज्याला म्हणतो, क्लेई सॉईल गाळाची मृदा ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये पाणी अतिशय कमी प्रमाणात मेजरिंग सिलेंडरमध्ये उरलेलं आहे. यावरून मातीची म्हणजेच मृदेची पाणी शोषून घेण्याची जी काही क्षमता आहे ती आपल्याला सांगता येईल. सगळ्यात जास्त क्लेई सॉईलची क्षमता आहे पाणी शोषून घेण्याची किंवा पाणी साठवून ठेवण्याची, आणि सँडी सॉईल जी आहे तिची कमी अशा प्रमाणातली सांगता येईल आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा सॉईल टेक्स्चर. जमिनीचा पोत किंवा मृदेचा पोत ज्याला म्हणतो आपण कसा असतो किंवा मृदा कशी असते. तर सॉईल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट सायझेस. मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात. द टेक्स्चर ऑफ द सॉईल इज डिटरमाइंड बाय द प्रोपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस सायझेस इन इट. जमिनीचा पोत कशावरून ठरवतात, तर जे काही मृदेचे कण असतात त्या कणांच्या आकारावरून जमिनीचा पोत ठरवला जातो. फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ सॉईल ऑन द बेसिस ऑफ इट्स टेक्स्चर. मग आता पुढे दिलेले जे काही मातीचे किंवा मृदेचे प्रकार आहेत ते मृदेच्या पोतावरूनच ठरवण्यात आलेले आहेत. टेक्स्चरवरून म्हणजे प्रकार ठरवण्यात आलेले आहे. पहिला आहे सँडी सॉईल. चित्रामध्ये सुद्धा ही सँडी सॉईल अशा पद्धतीची असते अशी दाखवलेली आहे बघा. सँडी सॉईलबद्दल आपण विस्तृत वर्णन बघूया. द प्रोपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल इज हाय इन सँडी सॉईल. रेताळ माती यामध्ये जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणातले मातीचे कण जे काही मृदेचे कण असतात जास्त प्रमाणात असतात. रेती गाळल्यानंतर जे काही उरलेले मोठे कण असतात ते म्हणजे सँडी सॉईल. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉईल. यामधून पाणी जे आहे ते वाहून जातं. यामध्ये शोषून घेण्याची क्षमता कमी असते. इट इज इझी टू प्लग धिस सॉईल. याला उखरणे किंवा वखरणे ज्याला म्हणतो आपण, नांगरणे वखरणे जे आहे ते सोपं असतं.
बट इट इज लेस फर्टाईल, परंतु ही सुपीक नसते, कारण या ठिकाणी पाणी शोषून घेण्याची क्षमता बिलकुलच कमी असते. दिस इज बिकॉज द पार्टिकल ऑफ सँडी सॉईल आर मेड ऑफ द मिनरल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साईड, कारण यामध्ये सिलिकॉन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असते, किंवा हे एक खनिज आहे ज्याला आपण क्वार्ट्जसुद्धा म्हणतो. दीज पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व इन वॉटर, हे कण पाण्यामध्ये विघळत नाहीत, अँड देअरफोर, आणि म्हणूनच द सॉईल हॅज व्हेरी लिटिल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स, आणि म्हणूनच जे काही पोषक घटक आहे ते फार कमी असतात यामध्ये, आणि वनस्पती म्हणा, कोणत्याही वनस्पतीला पोषक तत्व पोहोचवण्यासाठी ही मृदा असमर्थ ठरते. अशा पद्धतीची सँडी सॉईल आहे. सँडी सॉईलबद्दल आपण थोडक्यात आणखी पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या. सँडी सॉईलच्या आकाराने कण हे मोठे असतात. त्यानंतर हे जे माती आहे पाणी शोषून घेत नाही जास्त प्रमाणात, आणि नांगरणे वखरणे सोपं असते. कमी प्रमाणात उगवण क्षमता असते, किंवा जी काही फर्टिलिटी आहे आपण त्याला म्हणतो उगवण क्षमता, ती या मातीची कमी असते. आणि यामध्ये सिलिकॉन डायऑक्साईड नावाचा घटक असतो, ते खनिज आहे एक प्रकारचं, आणि त्यामुळे या जमिनीमध्ये उत्पन्न घेता येत नाही, किंवा उत्पन्न म्हणजे ही जमीन सुपीक नसते. दुसरी आहे सिल्ट सॉईल. आता सिल्ट सॉईलबद्दल बघूया. आकृतीमध्ये किंवा चित्रामध्ये दाखवलेली आहे सिल्ट सॉईल अशा पद्धतीची आहे. सँडी सॉईलच्या तुलनेत आकाराने जे काही कण आहेत याचे थोडेसे बारीक आहेत, बरोबर आहे. द पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉईल आर ऑफ मीडियम साईज, मध्यम आकाराचे मातीचे कण असतात, मृदेचे कण. सिल्ट सॉईल इज नॉट ॲज फ्लफेबल ॲज सँडी सॉईल, ज्याप्रमाणे सँडी सॉईल रेताळ माती ही ज्याप्रमाणे आपण नांगरू शकत होतो, वखरू शकत होतो, त्याप्रमाणे ही सिल्ट सॉईल नाही आहे. हावेवर इट इज मच मोर फ्लफेबल दॅन क्लेई सॉईल. क्लेई सॉईलपेक्षा आहे, म्हणजे क्लेई सॉईल ही फार कठीण आहे प्लफ करण्यासाठी, परंतु क्लेई सॉईलच्या तुलनेमध्ये सिल्ट सॉईल ही आपण प्लफ करू शकतो, परंतु सँडी सॉईलच्या पेक्षा कमी. ठीक आहे. सँडी सॉईलला आपण अतिशय सोप्या पद्धतीने प्लफ करू शकतो. धिस सॉईल कंटेन्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. या मृदेमध्ये जास्त प्रमाणामध्ये जैविक घटकांचं प्रमाण असतं. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स इज मच ग्रेटर. या मृदेची जी क्षमता आहे पोषक घटक पोचवण्याची ती जास्त असते. सिल्ट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉईल. या मृदेलाच आपण सेडिमेंटरी सॉईल, ज्याप्रमाणे सेडिमेंटरी रॉक असतो म्हणजे खडक असतो, खडकाचा एक प्रकार आहे सेडिमेंटरी रॉक, त्याच खडकापासून हे मातीचे कण किंवा मृदेचे कण मिळालेले असल्याकारणाने याला आपण सेडिमेंटरी सॉईलसुद्धा म्हणतो, सिल्ट सॉईलला. त्यानंतर तिसऱ्या प्रकारची मृदा आहे क्लेई सॉईल. इन धिस सॉईल, या मृदेमध्ये द प्रोपोर्शन ऑफ द स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. या मृदेमध्ये जे सूक्ष्म कण असतात मातीचे मृदेचे ते जास्त असतात. द पार्टिकल्स ऑफ क्लेई सॉईल स्मूथ टच, आणि बारीक कण असल्याकारणाने आपल्याला ही मृदा स्पर्श करण्यासाठी अतिशय स्मूथ असते, गुळगुळीत अशा प्रकारची असते. क्लेई सॉईल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आपण वरती आकृतीमध्ये पाहिलं याच्यामध्ये जे क्लेई सॉईल होती याचे कण बारीक असल्याकारणाने माती जे काही पाण्यात शोषून घेण्याचं प्रमाण आहे ते जास्त असतं. तर अशा प्रकारे आपण 3 प्रकारच्या मृदा अभ्यासल्या. पहिली आहे सँडी सॉईल, दुसरी आहे सिल्ट, तिसरी आहे क्लेई सॉईल. आता आपण त्यानंतर बघा यूज ब्रेन पॉवर दिलेला आहे. पहिला आहे व्हाय इज इट डिफिकल्ट टू प्लफ क्लेई सॉईल. अतिशय सोपा प्रश्न आहे की आपल्याला क्लेई सॉईलला प्लफ करणं का बरं कठीण असतं. सोपं उत्तर आहे ह्याचं. कारण क्लेई सॉईलमध्ये जे काही मातीचे कण असतात ते अतिशय बारीक असतात. बारीक असल्याकारणाने ते एकमेकांमध्ये कॉम्पॅक्टली अरेंज केलेले असतात. एकमेकांमध्ये कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असल्याकारणाने त्या जी काही त्यांची टफनेस आहे ती जास्त असते, आणि म्हणून ते प्लफ करण्यासाठी कठीण असतं. दुसरा प्रश्न आहे व्हाय इज इट इझी टू प्लफ सँडी सॉईल. सँडी सॉईलला रेताळ मातीला प्लफ करणे का बरं सोपं असतं. त्याचं कारण म्हणजे सँडी सॉईलचे जे कण आहेत ते आकाराने मोठे असतात क्लेई सॉईलच्या तुलनेमध्ये, आणि म्हणून त्यांची अरेंजमेंट जास्त कॉम्पॅक्ट नसते. ते लूजली अरेंज असतात, आणि लूजली अरेंजमेंट असल्याकारणाने त्यामध्ये स्पेस असते, आणि त्यामुळे ते वखरण्यास किंवा प्लफ करण्यास सोपे असतात.
व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सील्ड सॉईल. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्याला सील्ड सॉईलची तर मध्यम प्रकारची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. म्हणजे क्लेई सॉईलच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात पाणी शोषून घेते, तर सँडी सॉईलच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात पाणी शोषून घेण्याची क्षमता ही सील्ड सॉईलमध्ये असते. विच सॉईल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन अँड व्हाय. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल, मातीच्या आकारानुसार म्हणजे मृदेच्या आकारानुसार, मृदेच्या कणांच्या आकारानुसार मृदेचे वर्गीकरण करण्यात येते. जे काही क्लेई सॉईल आहे, सँडी सॉईल आहे, सँडी सॉईलचे मातीचे कण, मृदेचे कण जे आहेत ते जास्त मोठे असतात आणि त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची ती फर्टाईल नसते, सुपीक नसते. तर क्लेई सॉईल ही सुपीक असते. अर्थातच आपण क्लेई सॉईलचा वापर करणार जे काही ॲग्रिकल्चरल लँडसाठी जे काही जमीन वापरली जाते, शेती करण्यासाठी जी काही जमीन वापरली जाते ते म्हणजेच क्लेई सॉईल असणार. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे क्लेई सॉईल. सॉईल स्ट्रक्चर, त्यानंतरचा भाग आहे सॉईल स्ट्रक्चर म्हणजे मृदेची रचना. तर मृदेची रचना बघा, आकृती पाहून घ्या. या ठिकाणी जशी मृदेची रचना दाखवलेली आहे हे सॉईल स्ट्रक्चर समजून घेण्यास मदत करेल. वेगवेगळे असे आपल्या घरासमोर एखाद्या वेळेला नळाचे किंवा बोरवेल करत असताना अशा पद्धतीने आपण थर पाहतो मातीचे, किंवा नालीचे खोदकाम करत असताना मातीचे असे थर पाहतो आपण. खडकांच्या जे काही बारीक कण पडलेले असतात त्यापासूनच ती मृदेची निर्मिती होते. अशा प्रकारचे आपल्याला कण या ठिकाणी दाखवलेले आहेत. यानुसारच मृदेची रचना झालेली असते. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल इन इट. अर्थातच मृदेची रचना ही जी काय आहे ती मृदेच्या मध्ये असलेले जे काही कण आहेत, मृदेचे जे कण आहेत त्यांच्या आकारावरून ठरवली जाते. सॉईल ऑकर इन द फॉर्म ऑफ कॉलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप स्ट्रक्चर. कॉलमनार म्हणजे कॉलमसारखे, हे 3 नंबरमध्ये आकृती दाखवलेली आहे, कॉलमसारखे आकार आहे. लॅमिनारचा आकार जो 4 नंबरमध्ये दाखवलेला आहे. ग्रॅन्युलर 2 नंबरमध्ये जे दाखवलेलं आहे. ग्रॅन्युलर म्हणजे काय, तर बिलकुल आकाराने बारीक असलेले. ॲज वेल ॲज ब्लॉक शेप, ब्लॉक म्हणजे सगळ्यात वरची आकृती दाखवली, किंवा 4 नंबरची बऱ्यापैकी जुळेल त्याला, ब्लॉक शेप स्ट्रक्चर असणाऱ्या मृदेची. तर अशा प्रकारची सॉईल स्ट्रक्चर आहे. इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल स्ट्रक्चर. आता याचं महत्त्व काय आहे, मृदेच्या रचनेचं महत्त्व काय. द फर्टिलिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन सॉईल स्ट्रक्चर. मृदेची जी काही सुपीकता आहे ती मृदेच्या रचनेवरच अवलंबून असते. द ॲडव्हान्टेजेस ऑफ सॉईल गुड सॉईल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. तर जे काही फायदे आहेत, ॲडव्हान्टेजेस आहे, चांगल्या मृदेची रचना असल्याचं काय फायदा आहे, तर त्याचं पहिलं आहे रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. चांगली मृदा असेल तर ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं असतं मृदेमध्ये. वॉटर ड्रेनेज इज गुड, आणि त्यामध्ये पाणीसुद्धा शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल, आणि म्हणूनच त्यामध्ये जमिनीमध्ये जे काही झाडांची मुळं आहेत ते चांगल्या प्रकारे त्यामध्ये मुळांची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढ होते. त्यानंतर युजेस ऑफ सॉईल. युजेस ऑफ सॉईल काय आहे बघा, म्हणजे मातीचे उपयोग काय आहे बघूया आपण आता. मातीच्या उपयोगामध्ये पहिला उपयोग आहे प्लॅन्ट कन्झर्वेशन. म्हणजे जे काही वनस्पतींची जी काही संवर्धन आहे त्यासाठी म्हणून माती उपयुक्त आहे. टू हेल्प प्लॅन्ट ग्रो, वनस्पतींना वाढीसाठी मदत करते. दुसरा उपयोग आहे वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे जलसंवर्धनसुद्धा एक महत्त्वाचा उपयोग आहे. सॉईल होल्ड्स वॉटर, माती जी आहे ती पाणी शोषून धरते. ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. आणि बंड म्हणजे तलाव बांधणे किंवा बांध घालणे या पद्धतीने आपण ज्याप्रमाणे मृदा संवर्धन करतो त्याप्रमाणे जलसंवर्धनसुद्धा करता येतं. आणि या पद्धतीने आपण वर्षभर पाणी साठवून ठेवू शकतो तळ्यांच्या माध्यमातून किंवा बांधाच्या माध्यमातून. हा झाला दुसरा उपयोग. तिसरा आहे प्लास्टिसिटी. सॉईल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप किंवा डिझायर्ड शेपसुद्धा म्हणू शकतो आपण. जो आपल्याला इच्छिक आकार आहे द्यायचा त्यासाठी म्हणून आपण मातीचा वापर करतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉईल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. मृदेच्या या घटकाला किंवा या गुणधर्माला आपण प्लास्टिसिटी म्हणतो.
बिकॉज ऑफ इट्स प्लॅस्टिसिटी, या गुणधर्मामुळे वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ अ व्हेरायटी ऑफ शेप्स. वेगवेगळ्या आकाराचे आपण आर्टिकल्स बनवू शकतो. दीज आर्टिकल्स कॅन बी बेक टू मेक देम हार्ड. हे आर्टिकल्स आपण भाजतो जेणेकरून त्यापासून जे काही माती आहे ती हार्ड हो, कठीण हो, लवकरात लवकर तुटणार नाही अशा पद्धतीची होण्यासाठी आपण त्याला भाजतो. वॉटर स्टोरेज, अर्दन पॉट्स, अर्दन लॅम्प्स, आयडॉल्स, ब्रिक्स एक्सेट्रा आर आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉईल. बघा, वॉटर स्टोरेज, अर्दन पॉट्स म्हणजे जे काही पाणी साठवून ठेवण्यासाठी भांडे आहे. आता फार कमी प्रमाणात वापरतो, परंतु माठ पाणी पिण्यासाठी जो वापरतो तो आपण मातीचाच असतो. त्यानंतर अर्दन लॅम्प्स, दिवे वगैरे जे बनवण्यासाठी वापरतो आपण. त्यानंतर आयडॉल्स, मूर्त्या बनवतो आपण मातीपासून. विटा बनवतो, ब्रिक्स म्हणजे विटा. आणि विविध प्रकारचे जे काही आर्टिकल्स आहेत ते सुद्धा आपण मातीपासून बनवतो. तर अशा प्रकारे आपण हे युजेस पाहिले सॉईलचे. आता सम युजफुल टाईप्स ऑफ सॉईल. आता मातीचे म्हणजेच मृदेचे वेगवेगळे उपयुक्त अशा मृदा आहेत. जसं चायना क्ले. या ठिकाणी चायना क्लेमध्ये चिनी मातीचे भांडे आपण म्हणतो आपल्या घरी असते. त्याला कावलीन या शहरापासून आणलं म्हणून चायना क्ले किंवा कावलीन माती असं सुद्धा म्हणतो त्याला. इट इज व्हाईट इन कलर, रंगाने पांढरी असते. इट इज यूज टू मेक क्रॉकरी, वेगवेगळे काचेची भांडे बनवण्यासाठी याचा वापर करतात. बाथरूम टाईल्स, घरात किंवा बाथरूममध्ये असलेले जे टाईल्स आहेत त्यासाठी. टँक्ससाठी, लॅबोरेटरी ॲपरेटस, मास्क, जार एक्सेट्रा बनवण्यासाठी चायना क्लेचा वापर करतात. दुसरा आहे शॅडू सॉईल. शाडू मातीचा वापर मूर्ती बनवण्यासाठी करतो. हिचासुद्धा रंग व्हाईट असतो, पांढरा असतो किंवा भुरकट पांढरा असतो, व्हाईटिश इन कलर. इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. वेगवेगळ्या मूर्त्या बनवण्यासाठी किंवा पुतळे बनवण्यासाठी याचा वापर करतात. तिसरा आहे टेराकोटा सॉईल. टेराकोटा सॉईलचं महत्त्व काय आहे तर धिस सॉईल इज रेड इन कलर, लाल रंगाची असते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्समध्ये म्हणजे जे सजावटीचे काही जे साहित्य आहे ते बनवण्यासाठी वापरतात. अँड पॉट्स, भांडे बनवण्यासाठी वापरतात. यूज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम धिस सॉईल. तर या टेराकोटा सॉईलबद्दल पाहिलं आपण. त्यानंतर चौथा प्रकार आहे मुलतानी सॉईल. मुलतानी सॉईल म्हणजे मुलतानी मिट्टी. जी सॉईल इज यूज्ड इन कॉस्मेटिक्स, सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरल्या जाते. चेहऱ्याला वगैरे लावण्यासाठी म्हणून या सॉईलचा वापर करतात. त्यानंतर बघूया, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, चायना क्ले इज ॲन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ द टाईप ऑफ कावलिनाइट. आता कावलिनाइट जे काही इंडस्ट्रियल मिनरल आहे, एक खनिज आहे, औद्योगिक खनिज आहे. त्याचा एक प्रकार आहे कावलिनाइटचा. इट इज फाउंड इन चायना. चायनामध्ये सापडते. हेन्स कॉल्ड चायना क्ले, म्हणूनच चायना क्ले असं म्हणतात. चिनी माती म्हणतो आपण मराठीमध्ये. अपॉन हिटिंग, ज्यावेळेला आपण त्याला उष्णता देतो, दिस सॉईल ॲक्वायर्स अ ग्लेज अँड हार्डनेस. या मातीला कडकपणा येतो, कठीणपणा येतो. अँड देअरफॉर इट इज यूज्ड फॉर मेकिंग क्रॉकरी. एक विशिष्ट चमक येते त्याला जेव्हा आपण त्याला हीट करतो तेव्हा. आणि म्हणून ही क्रॉकरीसाठी जे काही भांडे आहेत ते बनवण्यासाठी म्हणून वापरली जाते. त्यानंतर आपण बघूया सॉईल टेस्टिंग. सॉईल टेस्टिंग म्हणजे काय तर सॉईल टेस्टिंग म्हणजे मृदा परीक्षण किंवा मृद परीक्षण असं म्हणतो आपण त्याला. द प्रॉपर्टीज ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल कॅन बी डिटर्माइंड बाय सॉईल टेस्टिंग. जे काही जमिनीमध्ये किंवा मृदेमध्ये वेगवेगळे घटक असतात ते शोधण्यासाठी, ते परीक्षण करण्यासाठी मृदा परीक्षण करणे आवश्यक असते. ड्युरिंग सॉईल टेस्टिंग, या मृदा परीक्षण करत असताना द सॉईल इज एक्झामाइंड फॉर कलर. सगळ्यात पहिलं तर रंग त्याचा परीक्षण केलं जातं. टेक्स्चर, त्याचा पोत निरीक्षण केलं जातं. अँड द प्रॉपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. त्यासोबतच त्या मृदेमध्ये असलेले जैविक घटकसुद्धा विचारात घेतले जातात. सॉईल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ डेफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट्स. त्यामध्ये कुठल्या मातीमध्ये किंवा मृदेमध्ये काही घटक कमी आहेत का याचंसुद्धा परीक्षण केलं जातं. अँड टू डिसाईड व्हॉट मेजर्स शुड बी टेकन टू रिमूव्ह द डेफिशियन्सी. हे घटक कमी करण्यासाठी काय आपण करू शकतो याचासुद्धा अभ्यास मृद परीक्षणमध्ये करतात. द सॉईल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड. पहिल्यांदा जे काही सॅम्पल घेतले जातात, आता उदाहरणार्थ आपल्याला एका मृदेचं परीक्षण करायचं आहे तर सर्वप्रथम घेतलेल्या मृदेला वाळवलं जातं, ड्राईड इन ॲन ओपन स्पेस इन द शेड फॉर 8 to 10 days. 8 ते 10 दिवसासाठी त्या घेतलेल्या सॅम्पलला आपण वाळवतो. इट इज देन शिफ्टेड थ्रू अ सिव. चाळणीद्वारे त्याला चाळलं जातं त्या मृदेला. टू टेस्ट, नेमली द pH अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. 2 टेस्ट पहिली म्हणजे pH टेस्ट
आणि दुसरी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे विद्युत वहन होते का त्यामधून. अशा पद्धतीच्या 2 टेस्ट केल्या जातात. आर पर्टिक्युलरली यूजफुल इन फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉईल. या 2 परीक्षण पहिल्यांदा केलं जातं. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ सॉईल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. जमिनीची सुपीकता पाहण्यासाठी म्हणून मृदा परीक्षण केलं जातं. त्यानंतर ग्रेट सायंटिस्ट आपण बघून घेऊ पहिल्या. यावरून तुम्हाला pH हा शब्द जो आलेला आहे या समजण्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण pH समजून घेणं आवश्यक आहे. तर एक डॅनिश सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं सोरेन्सन. पुट फॉर द कन्सेप्ट ऑफ pH. सर्वात प्रथम सोरेन्सन नावाच्या वैज्ञानिकांनी कन्सेप्ट आणला pHचा, बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. हायड्रोजन आयन्सचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, किती प्रमाणात आहे, त्यावरून pH ठरवला जातो. टू डिटरमाइन द pH ऑफ सॉईल. मृदेचा pH काढण्यासाठी अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉईल इन द प्रॉपोर्शन ऑफ 1:2 इज टेकन. 1:2 या प्रमाणात मृदाचे जे काही पार्टिकल्स आहेत ते घेतलं जातं. प्रॉपोर्शन आहे त्याचं प्रमाण आहे 1:2. टेस्टेड युजिंग सेव्हरल इंडिकेटर्स. वेगवेगळ्या इंडिकेटर्स त्यामध्ये वापरले जातात. अकॉर्डिंगली यानुसार सॉईल मे बी फाउंड टू बी वन ऑफ द फॉलोइंग 3 टाईप्स. या इंडिकेटरच्या द्वारे 3 प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळते. पहिली म्हणजे ॲसिडिक सॉईल, म्हणजे आम्लयुक्त मृदा. ज्या मृदेचा pH हा 6.5पेक्षा कमी असतो त्याला ॲसिडिक मृदा असं म्हणणार. न्यूट्रल मृदा म्हणजे कोणती, तर ज्या मृदेचा pH हा 6.5 ते 7.5 या दरम्यान असतो, तो न्यूट्रल अशा पद्धतीची असते. आणि अल्कलाईन सॉईल जी आहे ती आहे ज्या मृदेचा pH हा 7.5पेक्षा जास्त असतो त्याला अल्कलाईन सॉईल किंवा अल्कलाईन मृदा असं आपण म्हणतो. त्यानंतर कॉजेस ऑफ डिमिनिश सॉईल फर्टिलिटी. आता कारणं आपल्याला सांगायची आहेत किंवा कारणं दिलेली आहे. जमिनीची जी सुपीकता आहे ती नष्ट होण्याची कारणं कोणती कोणती आहेत. तर पहिलं, सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. जमिनीचा किंवा मृदेचा pH 6पेक्षा कमी किंवा 8पेक्षा जास्त होणे, याद्वारे सुद्धा फर्टिलिटी सुपीकता कमी होते. लो प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. जैविक घटकांचं प्रमाण मृदेमधलं कमी असल्यामुळे सुद्धा होते. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता व्यवस्थित नसेल तरीसुद्धा फर्टिलिटी कमी होते. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप. एकच एक उत्पन्न आपण एकाच जमिनीमध्ये खूप वर्ष घेत असू, 4 किंवा 5 वर्षाच्या पेक्षा जास्त, तरीसुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. जे काही क्षारयुक्त पाणी आहे त्याचा वापर जर समजा आपण मृदेमध्ये जास्त करत असेल तरीसुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. जैविक घटकाच्या व्यतिरिक्त रासायनिक खते किंवा कीटकनाशकं फवारल्यामुळे सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे वर्ल्ड सॉईल डे. जागतिक मृदा दिवस कोणता असतो, तर 5 डिसेंबर असतो. टू मेक एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉईल. मृदा संवर्धन करण्यासाठी म्हणून 5 डिसेंबर हा जागतिक स्तरावर मृदा संवर्धन दिन म्हणून पाळला जातो. नेहमी लक्षात ठेवा, सॉईल टेक्स्चर इज डिस्टर्ब्ड इफ केमिकल फर्टिलायझर्स आर यूज्ड एक्सेसिव्हली अँड दॅट लँड बिकम्स अनसुटेबल फॉर सोविंग. ज्या जमिनीवर जास्त प्रमाणात अतिशय कामापेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर आपण रासायनिक खते वापरत असू तर जमिनीची सुपीकता नष्ट होते, त्याचा जमिनीचा पोत घसरतो. क्रॉप्स शूड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लँड. म्हणून जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आलटून पालटून पीक घ्यायचे आहे. एका वर्षी जर आपण कापूस वगैरे पेरला असेल, दुसऱ्या वर्षी आपण शेंगवर्गीय वनस्पतींची लागवड केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ व्हीट. उदाहरणार्थ, गहू पेरला असेल तर गहू पेरल्यानंतर जमिनीची सुपीकता कमी होते. हेन्स लेग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मोडबीन, पी, लेंटिल, बेंगाल ग्राम, सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ सॉईल. म्हणून आपण शेंगवर्गीय वनस्पती या ठिकाणी दिलेले जे आहे, उदाहरणार्थ वाटाणे आहे, मूग आहे, मोठ आहे, चणे आहे इत्यादी आपण पेरले पाहिजे किंवा त्यांची लागवड केली पाहिजे. तेव्हा त्या जमिनीमधली सुपीकता जी आहे ती कायम होण्यास मदत होते. यानंतर एक्झरसाइज दिलेली आहे. पाठ समजला असेल तर तुम्हाला या पाठाची एक्झरसाइज आता या वेळेला लिहायची आहे.
याचे 3 ते 4 व्हिडिओ जवळपास झाले या युनिटचे. त्याच्यामुळे युनिट मोठा होता, समजायला कठीण जाणार नाही जर तुम्ही व्हिडिओ रिवाईज करून बघितलं तर. समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि वारंवार व्हिडिओ बघा, लाईक करा. ठीक आहे. पुढील युनिट लवकरच आपण अपलोड करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच.